ह्या नारळाच्या डिस्कच्या कडा क्रश करून घेतलेल्या ड्रायफ्रुट्समध्ये घोळवून घेऊ शकतो किंवा त्याची वरची बाजू डिप करून घेतली तरीही ही डिस्क दिसायला खूप छान दिसते। हे झालं साधं आणि सोपं, पण आता दाखवतेय थोडंसं वेगळं। ह्यात दिसायला अजिबात कुठेही ड्रायफ्रुट्स दिसणार नाहीत, पण खाताना चव लागेल एकदम मस्त। म्हणजे कसं माहिती का, उचललेल्या ह्या डिस्कचा एक चावा तोंडात येतो ना, तेव्हा साधी दिसणारी ही डिस्क एकदम भारी लागते। चावताना ह्या क्रश केलेल्या ड्रायफ्रुट्सची हळूहळू चव जिभेवर चढायला लागते। खाताना कळत असतं की ही ओळखीची चव आहे, पण समोरच्याला सांगता येत नाही आत नक्की काय फिलिंग घातलंय ते। चव ओळखीची वाटते, पण शेवटी समोरचाच म्हणतो, अगं कसली मस्त आहे ही, काय भरलंय जात। आणि त्यावेळी आपणही भाव खायचा थोडासा, ओळखा तुम्हीच सांगा काय आहे स्पेशल ते। तर खवय्यांनो, आधी बघूया ही डिस्क कशी तयार केली आहे ते आणि आत काय काय घातलंय ते। हाय हॅलो नमस्कार, श्वेताज क्रिएशन्सच्या आजच्या नवीन व्हिडिओमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत। अगदी 5 मिनिटात होणाऱ्या नारळवडीची रेसिपी मी तुमच्याबरोबर या आधीच शेअर केलेली आहे। ज्यांना त्याचं प्रमाण आणि पद्धत बघायची असेल त्यांच्यासाठी ह्या व्हिडिओची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे। त्याच पद्धतीने हे मिश्रण तयार करून घेतलंय। तयार केलेलं हे मिश्रण पूर्ण गार करून घेतलंय। त्यात आता घालतीये दुधाची पावडर। ह्या दुधाच्या पावडरमुळे ही डिश खूपच यम्मी होते। 2.5 मध्यम आकाराच्या नारळाचं हे मिश्रण घेतलंय। त्यासाठी मोठे 2.5 चमचे दुधाची पावडर घातलीये। वाटीने सांगायचं झालं ना ह्याचं प्रमाण, तर अर्धी ते पाऊण वाटी भरेल एवढी दुधाची पावडर मी इथे वापरली आहे। ही घेतली आहे वेलची पावडर, त्यातच केशराच्या काड्या चुरून घातल्यात। हे आता सगळं मिक्स करून घेणार आहे। हातानेच मिक्स करायचं। असं हाताने मिक्स करून घेतल्यामुळे ह्यात जी दुधाची पावडर, वेलची, केशर घातलंय ना, ते सगळं मिश्रणाला अगदी व्यवस्थित मिक्स होण्यासाठी सोपं पडतं। हे मिक्स करून झाल्यावर छोट्या आकाराचं कुकी कटर घेतलंय। ह्या अशा डिस्क करण्यासाठी ताटावर बटर पेपर ठेवलाय। मिक्स करून घेतलेल्या मिश्रणातलं थोडं मिश्रण ह्या कटरमध्ये घालून पसरवून घेणार आहे। खाली बेस व्यवस्थित तयार झाला की कटरच्या बाजूनी वरच्या कडेपर्यंत मिश्रण पसरवून घेतलंय। आता या मधल्या भागात घालूया थोडासा सिक्रेट मसाला। ह्यात काय काय घातलंय ते पुढे सांगतेच आहे, पण त्याआधी ही डिस्क पूर्ण बंद करून घेऊ। त्यासाठी परत वरून मिश्रण ठेवून सगळीकडून चेपून घ्यायचं आणि हळूवार हाताने सोडवून घ्यायचं या कटरमधून। कटरमधून डिस्क वेगळी करताना कटर थोडंसं उचलून हलक्या हाताने डिस्कच्या वर प्रेस करत गेलं की हळूवार डिस्क सुटत जाते आणि कटर हातात राहतं। परत एक करून दाखवते। कटरमध्ये मिश्रण ठेवल्यावर बेस नीट करून घेतला। मध्ये जागा ठेवून कटरच्या कडांपर्यंत वर मिश्रण पसरवून घेतलं। मध्ये घातला सिक्रेट मसाला आणि वरून मिश्रण ठेवून नीट चेपून डिस्क बंद करून घेतली। ठीक आहे। कटरमधून डिस्क वेगळी करण्यासाठी कटर थोड्या अंतरावर उचलून धरायचं आणि बोटांनी हळूवार डिस्कच्या कडेला प्रेस करत गेल्यावर डिस्क अलगद कटरमधून वेगळी होते। अशा पद्धतीने सगळ्या डिस्क करून घ्यायच्या। करत असताना मध्ये मध्ये कटरला लागलेलं मिश्रण काढून ती स्वच्छ करून घेतली की पुढच्या डिस्कचा आकार व्यवस्थित होण्यासाठी मदत होते। खाऊ म्हणून प्रत्येकाकडे देणार असलात तर ह्या डिस्क वेगवेगळ्या पॅक करा आणि एकत्र खाणार असाल तर अशा डब्यात खाली बटर पेपर डब्याच्या आकारात कापून तो ठेवून मग त्यावर डिस्क लावून घ्यायच्या। तळ भरला की त्या डिस्कवर परत बटर पेपरचा डब्याच्या आकाराचा गोल कापून ठेवायचा आणि त्याच्यावर पुन्हा डिस्क ठेवायच्या। पण मी वरचा थर ठेवताना एकावर एक न ठेवता 2 डिस्कच्या मध्ये ठेवत गेले। त्यामुळे वरच्या डिस्कचं जे थोडंसं वजन आहे ते खालच्या 2 डिस्कवर विभागलं जातं। बटर पेपर ठेवल्यामुळे डिस्क एकमेकांना चिकटत नाहीत। डिस्कमध्ये भरलेल्या सिक्रेट मसाल्यामुळे ती कापल्यावर आतून अशी दिसते। आता बघूया आतमध्ये आपण जो सिक्रेट मसाला घातलाय त्याच्यामध्ये काय काय घातलंय। ह्यात काजू, बदाम, पिस्ता हे नेहमीचंच आणि भरपूर गुलाबाच्या सुकवलेल्या पाकळ्या हा सिक्रेट इन्ग्रेडियंट घातलेला आहे। आणि हे सगळं मिक्सरच्या भांड्यात घेऊन भुर्र नाही करायचंय, तर भुर्र 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 करून घ्यायचं, म्हणजे मध्येच थोडे सुक्या मेव्याचे बारीकसे तुकडे खायला छान लागतील। थोडंसं वेळ काढू काम आहे खरं, पण खूप सुंदर लागतात ह्या डिस्क। अगदी एखाद्या कार्यात पंचपक्वान्नांच्या ताटातला 5वा प्रकार म्हणूनही नक्कीच विचार करता येईल ह्या डिस्कचा। नुसती नारळवडी वाढण्यापेक्षा ही अशी वेगळ्या आकारातली वेगळ्या चवीची डिस्क नक्कीच ताटाची शोभा वाढवेल। ह्या कोकोनट डिस्क रेसिपी सोबत आज इथेच रजा घेते।
परत भेटू अशाच नवीन आणि इंटरेस्टिंग व्हिडिओ सोबत. त्यासाठी सोबत रहा.